आणि एक अतिशय महत्त्वाची बातमी, नाशिकच्या कसारा घाटाचा प्रवास धोकादायक बनलेला आहे। जुन्या कसारा घाटात रस्ता 2 फुटांनी खचल्याचं समजतंय। रस्ता खचल्याने मुंबई नाशिक वाहतुकीवरही परिणाम झालाय। तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी प्रवाशांनी केलेली आहे। जुन्या कसारा घाटात रस्ता 2 फुटांनी खचलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे। किशोर, कसारा घाटात रस्ता खचलाय, या ठिकाणी प्रवाशांसाठी प्रशासनाकडून कोणत्या पद्धतीचा सूचना फलक लावण्यात आलेला आहे का? दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन कुठली खबरदारी घेतंय का? किरण, बऱ्याच दिवसापासून नाशिकमध्ये नाशिक मुंबई हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला आहे। अनेक संघटनांनी या ठिकाणी आंदोलन केलेले आहेत। पालकमंत्री, नाशिकचे बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी अनेक बैठका घेऊन हा रस्ता अद्याप देखील चांगला होत नाही। गेले मुंबईला जाताना 7 ते 8 तास लागतात। आता आपण बघू शकतो, हा कसारा मार्ग जो जुना मार्ग आहे, जो नाशिककडे येतो, आपण ह्या जुन्या घाटात ही दरड कोसळताना आपण बघू शकतो, जी खचलेली पूर्णपणे कोणत्याही क्षणी दरड कोसळू शकते अशी परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे। साधारण 2 फुटापर्यंत हा रस्ता खचलेला आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणी अनेक दिवसापासून मागणी चालू आहे, परंतु वाहतूकदारांना जीव धोक्यात घालून या ठिकाणावरून वाहतूक करावी लागते। कारण एक साईड जो मुंबईवरून नाशिकला रस्ता येतो त्याच ठिकाणी हा रस्ता खचलेला आपण बघू शकतो। तो आपले या ठिकाणाहून मोठमोठे वाहन दिवसभरात येतात, हजारो वाहन या ठिकाणाहून येताना दिसतात, परंतु केवळ डागडुजी केली जाते। सध्या या ठिकाणी महामार्ग प्राधिकरणाकडून आपण बघू शकतो काही दगड लावलेले या ठिकाणी, जेणेकरून सुरक्षित इथून वाहन जाऊ शकेल। किरण, नक्कीच किशोर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।